डे 2. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता आम्ही चाललो आहे हॉटेल रिवा, 4 स्टार प्रॉपर्टी आहे. आज इकडे आमची कन्फरन्स आहे काय, बॅगेज ठेवल्यात आम्ही तर आम्हाला त्याचं चेकिंगसाठी. आणि असं ऐकलं की यांचं एक प्रायव्हेट पूल म्हणजे बीच पण आहे समोर. हळूहळू एक्सप्लोअर करूया. ही प्रॉपर्टी जबरदस्त आहे एकदम, म्हणजे जाम भारी. आता वेलकम ड्रिंक्स वगैरे देतील आणि रूम्स वगैरे अलर्ट होतील. झाड मस्त लावलं आहे, थोडंसं पॉन्ड आहे, याच्यामध्ये मासे पण आहेत छोटे छोटे, दिसणार नाही कदाचित पण आहेत. असं काहीतरी एंट्रन्स आहे यांचं चेकिंगसाठी. वेटिंग लॉबी. ये हमारे दोस्त आय डी मिल गई. इथून त्यांचा बीच दिसतोय, म्हणजे प्रॉपर्टीचा प्रायव्हेट बीच. हां बघा समुद्र. इथून कुठून तरी वॉकिंग आहे वाटतं, वॉक करत करत जायचं. बघूया. खाली बसायला पण आहे. वेटिंग लॉबी असावी कदाचित. इथे आता आपण होतो तिथून आपण जाऊया, समुद्र बघूया समोर. जबरदस्त व्ह्यू. अच्छा तिथे ब्रिज आहे. ब्रिज तुटलेला आहे, म्हणजे दुसरा ब्रिज असेल एखादा. आणि तिथून असं म्हणजे भारी वाटतं एकदम. समुद्र पण आहे. ह्यांचे आता रूम्स मिळतील, ब्रेकफास्ट लंच सगळंच मिळणार आहे ह्याच्यामध्ये. डिनर पण असेल स्पेशल, प्लस प्रोग्राम असेल आमचा. प्रोग्राम झाल्यावरती बघू. या साईडनी म्हणे एक मला वाटतं एंट्रन्स आहे, गाडी पार्किंग वगैरे असं काहीच आहे. अच्छा इथे ब्रिज आहे. हा ब्रिज आहे छोटासा. इथून त्या साईडला जायचं आणि मग समुद्र फिरू शकता असं. बघूया हळूहळू काय काय आहे. ते कन्फरन्स रूम आहे. जबरदस्त असं म्हणजे व्ह्यू आहे. आता आम्ही चालू समुद्रावरती. हे इथून आम्हाला असं एक्झिट दिलं तर वरती पूल आहे, डान्ससाठी पण आहे, आणि हा ब्रिज आहे. त्या साईडला आमचं समुद्र आहे. हे आम्हाला कायाकिंगसाठी हे आम्ही करू शकतो, नंतर काय करूया, आता काय नाही. जबरदस्त असं म्हणजे शॅडो. आणि हे इथे वाटतं ड्रोन आणायला पाहिजे होता. ड्रोन आणला असता तर एकदम भारी वाटलं असतं. बघू शकता एकदम म्हणजे जाम भारी. म्हणजे रिवा रिसॉर्ट 5 स्टार का 4 स्टार प्रॉपर्टीमध्ये येतं. उद्या कन्फरन्स आहे, पण आज आमचं म्हणजे थोडं पूल पार्टी वगैरे आहे, मीटिंग्स वगैरे आहेत. ब्रेकफास्ट झाला छान. आणि हे आता बीचवरती बघू. काही लोक क्रिकेट खेळायला गेली आहेत, पण आवडलं आपल्याला. हे चांगलं आहे, छान एकदम. काल हलकासा पाऊस होता तर अजून भारी वाटत होतं. नारळाची झाडं वगैरे लावली आहेत. तर कोकणी माणसाला हे सगळं काही नवीन नाही, जी बाहेरून येतं त्यासाठी ते एकदम वाव असं एकदम म्हणजे काय हाय बाबा असं. आज छान दिसतंय, जबरदस्त असं म्हणजे झकास. आता मला वाटतं ओटी असेल किंवा भरती. पाणी तर मोठं दिसतंय, कदाचित भरती असावी. जबरदस्त म्हणजे आमच्या गोल्डीचे मित्र गोल्डीमुळे जणू पासच मिळालं आहे. सगळे काही म्हणजे डॉग्स फ्रेंड्स होऊन जातात. तुमच्याकडे पण असेल कुत्रा तर मग तर लकी आहात तुम्ही. आमचा बिचारा लॅब्राडोर आहे, पण ह्याचं काय ह्याला माहीत नाही प्रेम आलं माझ्यावरती आज. जबरदस्त मजा पण याची. गोव्याला बीचवरती छान प्रायव्हेट बीचवरती फिरतात ती कुत्री. डॉग्स, कुत्री नाही, डॉग. आता तुम्हाला पेटल्यावर बोललं जाणार नाही. समाज मान्य म्हणतात ना, समाज तुम्हाला स्वीकारणार नाही. जबरदस्त. आता आलोय बीचवरती. तर मागे लोक क्रिकेट खेळतात, छान चालू आहे टाईमपास. प्रायव्हेट बीच असल्यामुळे इथे कोणी नाही आहे, म्हणजे असं बघायला गेलं तर कोणच नाही आहे. इथे पोरं खेळत आहेत, थोडी क्रिकेट चालू आहे. तिकडे एक थोडंसं मागे दुकान आहे. या साईडला लोक फॅमिलीसोबत फिरत आहेत, एन्जॉय करत आहेत.
या साईडला मागे रिसॉर्ट आहे, हे आहे ना, हे इथे ही रिसॉर्टची प्रॉपर्टी इकडे. रात्री छान दिसतं, रात्री लाईटिंग्स वगैरे असतात इथे थोड्या, पण बीचवर पूर्ण अंधार होतो. आता भरती आहे त्याच्यामुळे आता पाणी वरती येतं आहे. एकदम म्हणजे भारी वाटतं आहे. डे 2 चालू आहे. एकदम जबरदस्त आज ऊन पडलेलं आहे, एकदम छान वाटतं आहे. असं काहीतरी आम्हाला इथे राहायला केलेली अरेंजमेंट. प्रत्येक ठिकाणीच काय ना काय म्हणजे असं बाल्कनी व्ह्यू आहेत. म्हणजे यांचा बोलतात ना की जागा खूप चांगल्या प्रकारे डिवाईड केली आहे. खेळायला पण आहे, 2-2 पूल आहेत. हे इथं टेनिस कोर्ट दिलेलं आहे आणि असं छोटा विला टाईप, म्हणजे खाली 2 जणं वरती 2 जणं, असं इथून असं जाता येतं त्या साईडला. आता आपण इकडून चाललो आहे. 2 मेजरली इथे ग्रुप आलेत. 2 ग्रुप्स म्हणजे काहीतरी आहे, एक आमचा आणि अजून एखादा ग्रुप आहे. आता आमची एक कन्फरन्स होती ती संपली आणि आता आम्हाला लंचसाठी सांगितलं जाऊन करू शकता. इथे मार्शल आर्ट्स वगैरे किंवा कराटे बिराटे खेळायचे असतात, वन डे काय माहीत लोक करतात. 8,000 रुपये आहे त्याचे, तर इथे करू शकता. त्यांनी स्पेस ठेवली आहे. हे जिम आहे त्या साईडला, त्याच्या जिमच्या बॅक साईडला स्विमिंग पूल आहे, स्विमिंग बी करू शकता. ते फॉरेनर्स वगैरे पण आलेत इथे, ती लोक हे करतात. हे शिवा हॉल म्हणून आहे, जे तुम्ही बघू शकता. हेच ते मार्शल आर्टचं वगैरे. तिथे समोर आमची कन्फरन्स होती त्या हॉलमध्ये. ही जिम, हे इथे असे फॉरेनर्स आलेत, तुम्ही ते खेळत आहेत. इथे वरती मेंटेनन्स रूम आहे. चॅनल आहे मेरा भाई, जाके सब्सक्राइब करो, दिख जाएगा तुमको 4K में. हे आमचे आले होते ते टीममधले. त्या साईडला इथे आमचा पूल आहे आणि पुढे मग काय बोलतो आपण त्याला, ते समुद्र आहे. आता आम्ही चालू लंचला. काही जणांचे रूम त्या साईडला आहेत, काहींचे तिकडे. आमच्या बॅक साईडला गर्दी असेल अशी अपेक्षा. चला लंचला जाऊया. लंचला असं म्हणजे दोन्ही आहे, बाहेर सेटिंग पण आहे, आतमध्ये सेटिंग पण आहे. अरे बाबा ज़बरदस्त गर्दी. ये हमारे किशन सर है, कुछ करेंगे मेरे लिए. अगर मेरा कुछ हुआ तो इनको जैसे होना है. अरे आता उद्या शेवटच्या दिवसमध्ये उद्या निघणार आहे मी. आणि आता इथे सेलिब्रेशन झालं, थोडे ड्रोन शॉट घेतले. माझा ड्रोन नव्हता, पण म्हटलं थोडंसं आज फुल पार्टी आहे. तर हे आता एक व्ह्यू भेटतो आहे. हा आता ब्रिज आहे जो समुद्राला जातो. असं मस्त शॅडो आली आहे. हे छोटे छोटे कॉटेज आहेत, बसवलेत लोकांना म्हणजे एन्जॉय करायचं असेल तर. इकडे पण कॉटेजेस आहेत, इथे आता थोडं सेलिब्रेशन केलं. व्ह्यू खूप जबरदस्त येतो, म्हणजे झाडं बिडं. या साईडला राहायला आहे. हे काका बघत असतात कोण कोण काय काय. आणि हे इथून असं म्हणजे जाम भारी. जबरदस्त असा व्ह्यू दिसतोय, खूपच भारी, म्हणजे एकदम जबरदस्त असं वाटतंय. हा ब्रिज त्या साईडला समुद्रावरती जायला, नारळाची झाडं, त्यांची शॅडो. फोटोग्राफरला का पाहिजे, आपण फोटोग्राफर नाही, पण आपण थोडं एन्जॉय करतोय. अशी छोटंसं बॅकवॉटर बोलतात. या साईडला असं रिसॉर्ट आहे आणि या रिसॉर्टमधून मग त्या साईडला जायला असा रस्ता केला लाकडाचा. एकदम जबरदस्त व्ह्यू आहे, भारी. मस्त शॅडो आली. अरे गोल्डीचा मित्र, गोल्डी आजारी आमच्या तिकडे बिचारा. गोल्डीचा मित्र हा. आता आला समुद्र मस्त, म्हणजे आज बऱ्याच दिवसांनी म्हणजे असा पाऊस नाही आणि चांगलं ऊन पडलं आहे. इथे काहीतरी त्यांचा प्रोग्राम चालू वाटतं, काय मग शूटिंग चालू आहे की काय करतं उद्योग. हा एक त्यांचा प्रायव्हेट बीच आहे, एकदम जबरदस्त. या साईडला मस्त कुत्रे धावत आहेत. खूपच भारी दिसते. गोव्यातला
रिव्हर रिसॉर्टमधला हा प्रायव्हेट बीच मस्त. चला आज आपल्याला जायचं आहे पूल पार्टीला. कशी मजा येणार आहे आज. भरपूर दिवसांनी झालं तर पूल, आणि आज ऊन असल्यामुळे असं म्हणजे आपल्याला आंघोळ करायला भेटेल बघायला गेले तर. आता उद्या आपल्याला निघायचं आहे ट्रेननी. बघू कुठली ट्रेन भेटते. जनशताब्दी नसेल तर मग मांडवी सकाळची, परवापासून ऑफिस. आता हे व्हिडिओ कधी टाकेल नो आयडिया, पण एक कशी धमाल झाली, मजा आली. थोडं लोकेशन चेंज केलं. गोवा म्हणजे असं म्हणजे मोठं तर कोकणी माणसाला कधी वाटलंच नाही मग गोवा आहे बाबा काहीतरी नवीन आहे, पण छान आहे. काही सिनरीज वगैरे बघून थोडं रिलॅक्स व्हायला होतं. तुम्ही पण या कधीतरी गोव्याला आलात तर. नाही तर काय गाव बरं, सगळंच बरं. असा हा आता व्ह्यू आहे रिटर्नला. अगेन सेम वरती छान सदबीत मांडलेलं आहे. हा रस्ता केला आहे आणि इथून हे असं जायला. रिवा रिसॉर्ट 4 स्टार प्रॉपर्टी आहे ही. इकडे पूलवरती चालू आहे धमाल. मोबाईल देऊया आपल्याला मित्राला, कॅमेरामन, आणि मग आपण जाऊया डायरेक्टली पाण्यात आणि मग उद्या सकाळी चेकआउट. तोपर्यंत आता बाय बाय. रात्री काही इथे खास नसतं, लोक इथे दारू पिऊन पडलेली असतात. आपण आपलं असं की जायचं, झोपायचं, पॅकिंग करायची. तर आल्यावरतीच बघू. आता उद्या बघूया काय भेटतं का रेल्वे नवीन.